नमस्कार मित्रांनो, मी बारामतीचा ब्लॉगर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे पेडगाव येथील धर्मवीरगड येथे. हा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेला धर्मवीरगड. तर चला मित्रांनो, आपण धर्मवीरगड पाहूयात. आता समोर जो दरवाजा पाहताय, इथूनच आपल्या संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर नेण्यात आलं. इथंच जी जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना तख्ताकुळा घालून औरंगजेबाच्या समोर नेण्यात आलं. मित्रांनो, तब्बल 29 दिवस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. 29 दिवसानंतर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर येथे नेण्यात आलं. जवळपास 70,000 लोकसंख्या आहे आणि 70,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तिथं यादवांचं राज्य चालवलं.
यादवांचं राज्य चालू असतानाच 1500च्या आसपास निजामांनी या राज्यावरती आक्रमण केलं. आक्रमण केल्याच्यानंतर निजामांचं राज्य स्थापन झालं. निजामांचं ज्यावेळेस राज्य स्थापन झालं त्यावेळेस निजामांनी इथं स्वतःचं राज्य स्थापन केलं. तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा कसली बिल्डिंग बांधली नाही किंवा तिथे सुशोभीकरण केलं नाही. स्वतःचं जे जसं यादवांचं होतं तसं त्यांनी स्वतः वापरलं. आणि वापरल्याच्या नंतर निजामांच्या आधिपत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी राजे दिळगाव राजे त्यांना वतनदारी दिली. इथून 5 किलोमीटर अंतर होती दिळगाव राजे. हे दिळगाव राजे वतनदारी दिली आणि वतनदारीमध्ये हे गाव म्हणजे हेच पांढरे आणि पेडगाव गाव हे त्यांना महसुलासाठी दिले गेलं. ज्यावेळेस महसुलासाठी दिले गेले त्यावेळेस ती इथली देखरेख सुद्धा ती सुद्धा स्वतः बघायची. हे 1500च्या आसपासचं कार्यकाळ होता. त्याच्यानंतर मालोजी राजे शहाजी राजे यांना नंतर आदिलशाहीमध्ये जावं लागलं नंतर. आणि मग इथं जे राज्य स्थापन झालं नंतरचं ते होतं बहादूर खानाचं राज्य म्हणजे मोगलांचं राज्य. हे मोगलांनी ज्यावेळेस इथं आक्रमण केलं किंवा मोगलांनी कधी आक्रमण केलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा होणार होता हा राज्याभिषेक सोहळा रोखण्यासाठी या औरंगजेबाने स्वतःचा दूध भाऊ म्हणून बहादूर खान कोकलताश याला पाठवल्यानंतर त्याची नजर इथं पडली आणि त्यांनी निजामावरती आक्रमण करून स्वतःचं राज्य स्थापन केलं. ज्यावेळेस राज्य स्थापन करायच्या वेळेस त्यांनी स्वतःचं राजमहल बांधायचा. जो यादवांचा राजवाडा होता इथं हा राजवाडा पाडला आणि राजवाडा पाडून स्वतःचं राज्य स्थापन केलं. 42 देवी देवता पाडले, 12 ज्योतिर्लिंग पाडले. नदीपात्रामध्ये 3 मंदिरं होती, महादेवाची मंदिरं होती ती सुद्धा पाडली. त्यातले नंदी वगैरे फोडले. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या. आणि जो यादवांचा राज्यकाळ म्हणजे क्षेत्रफळ होतं 350 एकरांचं हे सगळं क्षेत्रफळ सोडून दिलं आणि स्वतःच 110 एकराचं क्षेत्रफळ तयार केलं. हे 110 एकराचं जे क्षेत्रफळ होतं हे 110 एकराच्या क्षेत्रफळात त्यांनी पुन्हा एकदा तटबंदी बांधून घेतली. जी 350 एकरांची तिथं ठेवलीच पण स्वतःची आपली एक बांधून घेतली. आणि त्याच्यामध्ये इथली जी देवी देवता पाडली होती मंदिरं पाडली होती या मंदिरांचे अवशेष आजही तुम्हाला या ज्या भिंती आहेत या भिंतींमध्ये बघायला भेटतात. आजही तुम्ही मंदिरं बघितली तर सगळी मंदिरं तुटलेली आहेत. एकही मंदिर शाबूत नाही. अशी मंदिरं म्हणजे सगळं पाडलं आणि पाडल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जरी गेलात याच्यामध्ये सुद्धा मंदिरांची काही दगड दिसतात तुम्हाला कुठेतरी आहेत. आणि इथं राजवाड्याचे पण जी राजवाडा होता त्या राजवाड्याची पण दगड याच्यामध्ये दिसतात. असं त्यावेळेस त्यांनी ह्या बहादूर खानाने हा राजमहल बांधला. हा खुला राजदरबार आहे. पलीकडे बाग आहे. इथं हा जी टेकडी आहे इथं 7 मजली इमारत होती. ही जी आहे ही 3 मजली इमारत आहे. ही 3 मजली इमारतमध्ये खालच्या बाजूला एक मजला आहे, हा एक मजला, याच्यावरती एक मजला, असे 3 मजले बांधले. आणि 3 मजले बांधल्याच्या नंतर स्वतःचं राज्य स्थापन केलं. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होऊन गेला. आणि राज्याभिषेक सोहळा होऊन गेल्याच्या नंतर तिकडून औरंगजेबाचं एक पत्र येतं आणि ते पत्रामध्ये तो म्हणतो की तुला शिवाजी राजाचा राज्याभिषेक सोहळा रोखण्यासाठी पाठवला होता आणि तू काय करत बसलाय, स्वतःचा राजमहल बांधत बसलाय, राज्य स्थापन करत बसलाय, पण शिवाजी राजांचा राज्याभिषेक का सोहळा रोखता आला नाही तुला. मग त्यामुळे ते रागावला. औरंगजेब रागावला हे त्या बहादूर खानाला कळलं. त्यानंतर तो म्हणला की ह्या औरंगजेबाला आपल्याला खुश करायचंय आणि खुश करायचं असेल तर आपल्याला ह्याला सोनं नाणं पाठवावं लागेल. म्हणून त्यांनी काय केलं तर इथून 100 किलोमीटर अंतरामध्ये जेवढी काही मंदिर आहेत जेवढी काही गाव आहेत हे गावामधली लूट करायची म्हणजे पैसा गोळा करायचा. मंदिरांचे कळस मंदिरांची देवी देवता गोळा करायच्या. हे सगळं गोळा करून त्यांनी या लक्ष्मीनारायण मंदिर या लक्ष्मीनारायण मंदिरापाशी आणून ठेवल्याच्या नंतर अशीच खबर त्या बहिर्जी नायकांना भेटली. बहिर्जी नायक ज्यावेळेस राजदरबारात होते त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणायचे की असं कोणतं तरी राज्य बघा, एखादं निजामांचं बघा किंवा मुघलांचं बघा, तिथे आपण छापा मारू शकतो आणि राज्याभिषेक सोहळ्याचा आपण खर्च बाहेर काढू शकतो. असं एखादं राज्य बघा. असं राज्य म्हणल्याच्या नंतर बहिर्जी नाईक वेड्याचं मेस घेऊन या किल्ल्यावरती आल्याच्या नंतर त्यांनी इथं किती रस्ते आहेत, किती वाड्या आहेत, किती लोकसंख्या आहे, किती इथून मुख्य व्यापार कोणता आहे, इथं राज्य कोण करतंय आणि इथं सोनं नाणं किती, असे सगळा भाग बघितला. आणि भाग बघितल्याच्या नंतर इथून जवळपास 25 किलोमीटर अंतरापर्यंत हा भाग निरंतरित केला, निदर्शन केलं. आणि निदर्शन केल्यानंतर ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या रायगडावरती दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच जी मोहीम होती ही मोहीम चालू करायची होती. पण ही मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतः येणार होते. या मोहिमेमध्ये येणार होते सरसेनापती हंबीरराव मोहिते. ही सरसेनापती हंबीरराव मोहिते हे पहिले सेनापती, तिथले सेनापती राज्याभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर पहिले सेनापती त्यांना केलं गेलं. आणि या राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर त्यांना सेनापती केल्याच्या नंतर त्यांना ही मोहीम दिली गेली. ज्यावेळेस ही मोहीम दिली गेली ही मोहीम दिल्याच्या नंतर त्यांनी ही मोहीम आखली आणि मोहिमेमध्ये 9,000 सैन्य मागितलं. ज्यावेळेस हे 9,000चं सैन्य मागितलं 9,000च्या सैन्यामध्ये ती 9,000 सैन्य रायगडाहून निघालं. रायगडाहून सासवडमध्ये आलं. आणि ज्यावेळेस सासवडमध्ये आलं तर त्या सैन्याची फाळणी केली गेली. 7,000चं सैन्य एका बाजूला आणि 2,000 सैन्य एका बाजूला असं सैन्य केलं गेलं. जे 7,000 सैन्य होतं ते सासवडमधून वाडेबोल्याच्या जंगलात गेलं. वाडेबोल्याच्या जंगलातून रांजणगावला गेलं. रांजणगावहून शिरूरला आलं आणि शिरूरहून या श्रीगोंद्यामध्ये आलं. ज्यावेळेस श्रीगोंद्यामध्ये आल्याच्या नंतर दिसतं इथून 7 मजली इमारत होती. या 7 मजली इमारतीतून 15 किलोमीटरचं अंतर दिसलं की मराठे आपल्या अंगावरती येत आहेत असं दिसतंय म्हणल्याच्या नंतर हुजूर मराठे आ गए असं म्हणल्याच्या नंतर या बहादूर खानांनी स्वतःचं सगळं सैन्य गोळा केलं. हे सैन्य किती होतं 40,000 सैन्य होतं. हे 40,000 सैन्य गोळा केलं
आणि त्या मराठ्यांच्या मागे लागला. कासून पुसून नेलेलं सगळं सैन्य त्या मराठ्यांच्या मागे गेलं. मराठे बघतात की आपल्या समोर समुद्र येतोय, 40,000चा समुद्र येतोय आणि समुद्र आपल्याला पेलणार नाही, म्हणून आपली पाठ फिरवा. आणि पाठ फिरवली आणि ज्या मार्गाने आले त्या मार्गाने ती माघारी निघाली. पण ते मध्ये थांबले, ते वाढे बोलायच्या जंगलामध्ये ते थांबले आणि थांबल्याच्या नंतर हा बहादूर खान जाऊन त्या जंगलाच्या बाहेर थांबलाय. पण तो आतमध्ये जाऊ शकत नव्हता, कारण आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा निभाव लागणार नव्हता. आणि निभाव लागणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा माघारी निघाला. माघारी निघाल्याच्या नंतर रांजणगावच्या आसपास आला. रांजणगावच्या आसपास आल्याच्या नंतर तिथं त्याला दिसतंय काय मराठे आपल्या अंगावरती येत आहेत असं दिसतंय. मुंबईचा पाठ फिरवला आणि माघारी निघाला. मराठे पाठ फिरवून माघारी निघाले. मराठे वाड्याकडे जंगलात तिकडे सापडला गेले आणि सापडून काय करावं. मित्रांनो, असेच नवनवीन ठिकाणमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मराठी माणूस आहे, सपोर्ट करा मित्रांनो.